यन्नापि पद्मसम्भूतो स्वयंभूः अखिलं जगत् ससर्जतं मुदा वंदे पद्मावतीपतिं हरिं. व्यंकटेश कल्याणात व्यंकटेश अवतारांत होता का पद्मावती म्हणत बायल जात सांगता ती रामायण कालांत सीता पणजल वेळाक वेदवती म्हणल ते रावणाला सीत जावन वता. त्यानंतर मुखार संगेनु एकपत्नी व्रतस्थ जावसे रामचंद्र मुखार तुका कलियुगांत हांव ब्रह्मण जावन म्हणजे तुका बायल जावन स्वीकार करता म्हणून अनुग्रह केला. तसल ती आकाशराजा धूळ पद्मावती तिक परमात्मा स्वीकार केलाय. तशी नाभि पद्मसंभूतो नाभि कमल आदुकून घेवन गेल्लो नाभि कमल देवान पुराय कमल नेत्रकमल मुखकमल शरणकमल पादकमल हृदयकमल पुरा कमल म्हणताना तग्गेल नाभि एदुकून घेवन पद्मसंभूतो नाभि एदुकून जलल तसलो समजलल तसलो स्वयंभू अखिलम जगत स्वयंभू म्हणटा ताका ब्रह्माक. तो अखिलम जगत सगळें जग आज सगळी सृष्टी म्हूण आसा तें सगळें ससर्जतम मुदा वंदे. तम ससर्ज कोणाक ब्रह्माक सगळें जग सृश्टी करतालो ब्रह्म ताका सृश्टी केलो कोण म्हूण सांगला रे परमात्मा नारायणान. तागे नाभि कमला देखून तो आसलो मुदा वंदे तसल ताका संतोषान नमस्कार करता. पद्मावती पतीम हरीम पद्मावतीर पती ती वेळी भुंयत जलली अशी सगळींची ब्रह्माक न्ही जाल्यार लोकां सर्व सृश्टी करता तसल ब्रह्मा सृश्टी केला. देव कशी महात्म्य ज्ञानपूर्वसु दृढ सर्वतोदिकः देवान होड्डसपण सुधीर नाम गुणकथनम सूती म्हळ्यार कसल्याक देव होडू होडू म्हणून मना बसका ಗೊತ್ತಸ ದೇವ್ ಹೋಡು ಎಲ್ಲರಿಚಿ ದೇವಾಲ ಹೊಡ್ಡಸ್ಪಣ ಸಂಗೂಕ ಅವಳು ಮಾತ್ರ ಮನ ಬಸ್ತಾ